लोकांचं म्हणणं आहे मुंबईत ठाकरे पाहिजे असं मोठं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं। यापूर्वी मुंबईतील आंदोलनावेळी जरांगे यांनी हे वक्तव्य केलं होतं आणि आजही त्यावर ते ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र सत्तेत कोणीही आले तरी सर्वच राजकीय पक्ष सारखेच असल्याचं सांगत भाजप आणि ठाकरे हे एकमेकांचे विरोधक नसून ते सोयीनुसार युती करतात असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। तर मुंबई महापालिका कोणाकडे शोभून दिसेल किंवा कोणाच्या हातामध्ये शोभून दिसेल? आयला मी तसं नव्हतं म्हणलो, हे एकाच्या दोन जोडी ते दोघं चिवण। एक त्यावेळेचा असा साधा प्रश्न होता की मुंबईचा काहीतरी 1-1.5 वर्षापूर्वीचा विषय की मुंबईचं ते महानगरपालिकेत कोण असायला पाहिजे। तर मी एक फक्त मन सांगितली होती की ग्रामीण भागात कोणत्याही पक्षाचा असू द्या, काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कोणाचा जरी असला तरी इकडं विरोधी पक्ष असून सुद्धा बोललं जायचं की मुंबईत मात्र ठाकरे पाहिजे, असं एक त्यावेळेचं आपण बोलून गेलो म्हणलो होतो त्यावेळेस। आणि यांचं काहीच नाही हो, कुणी असला तरी आम्हाला फरक पडत नाही। आमच्या गोरगरिबांच्या जीवनात कुणी आला, हे काय आले ते काय आले, कधीच बदल होणार नाही। राजकीय पक्ष सगळे सारखे, कोणासंग युती सुद्धा सांगता येणार काय म्हणावं कोण पाहिजे। आता जर आम्ही म्हणतो हा हे पाहिजेत ते पाहिजेत, अहो युत्याच कळणार कोणासंग कोणाचे आहेत। भाजपचे राष्ट्रवादी संघ, राष्ट्रवादीचे काँग्रेस संघ, काँग्रेसचे बेसरामा संघ आहे। अरे कोण कोणासंग करते युतीच मिळ लागत नाही, म्हणजे विरोधकच नाही राहिला आता। ना ठाकरे भाजपचे विरोधक आहेत, ना भाजप ठाकरेचे विरोधक आहे, ना ते पवाराची राष्ट्रवादी कोणाचे भाजप शिवसेनेचे विरोधक आहे, कोणीच नाही। यांनी ज्या त्या महानगरपालिकेत त्यांच्या सोयीनुसार युत्या केल्या। संभाजीनगरला वेगळं, तिकडे त्या नाशिकला वेगळं, सोलापूरला वेगळं, मुंबईत वेगळं, पुण्यात वेगळं, या नांदेडला वेगळं, सगळी वेगळी वेगळी पद्धत आहे यांची युत्या करण्याची। यांच्याबद्दल काय बोलावं, पण त्यावेळेस होतं ते स्टेटमेंट होतं ते खरं होतं। त्याला काय की त्यावेळेस ती मन आहे खेड्यात की मुंबईत ठाकरेच पाहिजे, काय वाईट आहे त्याच्यात एवढं?